एकदम सुंदर आयोजन आहे. म्हणजे आपल्या विभागातले सगळ्या लोक नवीन नवीन तरुणांना खेळण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच आपण टॉस हरला, टॉस जर जिंकला असता आपल्याला काय निर्णय असता? निरंतर आलेला नाहीये, परंतु काय वाटेल, गोलंदाजी आवडेल की फलंदाजी आवडेल? आम्हाला नक्कीच गोलंदाजी आवडली असती, पण ठीक आहे, आम्ही बॅटिंग करू, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण बघा या विभागामध्ये तुम्ही बरेच ठिकाणी गेलेत, बरेच ठिकाणी तुमचं नाव सुद्धा आहे. कारण मग दाटव असेल, रोहा असेल, अलिबाग असेल, परंतु या विभागामध्ये आता मग खारापडीपासून आपण पाहत तर इथपर्यंत मोठी स्पर्धा आहे आणि प्रथमच या विभागामध्ये स्पर्धा आहे. कसं वाटतंय? मी पण या ग्राउंडवर प्रथमच खेळेन यावर्षी आणि आयोजन बोलायला गेलं तर खूप चांगलंच आहे. बघूया पुढे. नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाच्या संघनायकांना. ॲक्च्युली पहिल्यांदा खेळल्यामुळे पिच कशी बिहेव करते सगळा अंदाज नाही आहे, त्याच्यामुळे मग बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतो आम्ही, मग चेस करू आम्ही नक्कीच. नक्कीच. तर सानेगाव या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय आणि वरोटने या संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. थोड्याच वेळामध्ये आपण स्पर्धेला सुरुवात होईल. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण मात्र एकापेक्षा एक संघ खेळले गेले आणि आता जय हनुमान सर्वे मुरुड हा संघ मात्र कालच्या दिवसामध्ये बक्षीस पात्र ठरलाय. आजच्या दिवसामध्ये बघूया कोण ठरणार, परंतु पहिली मॅच एक जबरदस्त होईल यात मात्र कोणती शंका नाही आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण एक यशोचित मान सन्मान करतोय. या व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय श्री सुरेशजी गोवर्धने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीनं अर्थातच दीपक झोलके सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दीपकजी झोलके साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री सुरेशजी गोवर्धने साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पहिल्या मॅच कडे आपण बोलणार आहोत, जिथे नाणेफेकी जिंकली आहे निनाद रसाल 11 सानेगाव या संघानं. एकच बाई आपण 5 ओव्हरची मॅच आहे, 2 पॉवर प्लेची असणार. तर नक्कीच आपण पाहते कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये अर्थातच आपण पाहिलं तर दहावी चषकाचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत ग्रुपचे वरचे चे सदस्य श्री तुषारजी शिंदे साहेब, तसेच आपण पाहिलं तर बिल्डर सुद्धा आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत कर. मी तुषार शिंदे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आयोजक ऋषाल आणि दीपक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते मायाची शात पुष्पगुच्छ, कारण आपण पाहिलं तर सर्व गुण प्रसन्न असेल असे तुषारजी शिंदे साहेब आणि अर्थात GT स्पोर्टचे ते मालक सुद्धा आहेत. म्हणजे बरंच काही आहेत, ते कॉमेंट्री सुद्धा करतात, ते पंच सुद्धा राहतात, ते गोलंदाजी सुद्धा करतात, ते बॅटिंग सुद्धा करतात सर्व. तर ग्रामपंचायत वर्षाचे ते सदस्य सुद्धा आहेत आणि एक मराठी उद्योजक म्हणून त्यांची एक रोहा विभागामध्ये ओळख आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. धन्यवाद सर. नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने मराठी उद्योजक म्हटलं आपल्या रोहा तालुक्यातील एक नामांकित नाव, ज्यांच्याकडे नक्कीच मराठी उद्योजक म्हणून पाहिलं जातं. सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब यांच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे मंडळाच्या वतीनं. आणि बाई त्यासाठी आपण पाहतो GT स्पोर्ट हा आपला हक्काचा चॅनल आहे. तर हा हक्काचा कात्र हा आपला तुषार शिंदेचा चॅनल आहे. नक्कीच तुम्हाला आवडतं, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला हक्काचा चॅनल आहे, आपला घरचा चॅनल आहे तो म्हणजे GT स्पोर्ट. काल सुद्धा आपण जबरदस्त क्लिअरिटी पाहिली, त्यानंतर आपण अचूक निर्णय सुद्धा आपण पाहायला गेलाय आणि ते पाहिलं तर अर्थातच ज्यांनी विश्वास दाखवलाय तर आता तुषार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण GT स्पोर्टला सुद्धा आपण पाहायला गेलाय. तर नक्कीच आपण मॅच कडे बोलणार आहोत. अर्थातच 5 ओव्हरची मॅच असणार आहे. खऱ्या अर्थाने आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय अर्थात सानेगाव या संघाने केलाय आणि वरुणने या संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. तर मॅच कडे आपण सुरुवातीचा डाव आपण भाई पेटकर यांच्या आवाजाने ऐकणार आहोत. धन्यवाद. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचं टॉस साठी. आई काल बहिरी मेडा विपक्ष स्वयंभू भुवनेश्वर या संघाने तयार राहायचं आहे. तर कालच्या दिवसभर आपण खेळ पाहिला, या दिवसभर खेळामध्ये आपण पाहिलं तर ज्याने खरोखर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं सन्मान्य श्री जयेश बावकर सर, त्याचप्रमाणे शशांत पारंगे सर, त्याचप्रमाणे राहुल पाटील सर, त्याचप्रमाणे समालोकाच्या भूमिकेत आपण पाहिलं सन्मान्य श्री उमेशजी सालुंके, त्याच्यासमोर आपण पाहिलं तर सूरज महाडिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे DJ मास्टर अक्षय मोरे ज्याने उत्तम साथ या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने रंगत वाढवली, त्यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच आपण पाहिलं तर या दिवसभर संपूर्ण स्पर्धेमध्ये YouTube चॅनलचं जे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहिलं ते GT स्पोर्ट रोहा त्यांचे सर्व सन्मान्य श्री तुषारजी शिंदे यांच्या माध्यमातून GT स्पोर्ट रोहाचं चॅनल या हक्काच्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
एक सुंदर असं लाईव्ह प्रेक्षेपण या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. घर बसल्या जे प्रेक्षक ह्या सामना ही संपूर्ण स्पर्धा जे पाहत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. आजचा पहिला सामना जिथे निनाद रसाल 11 सानेगाव या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. 5 षटकामध्ये पहिलं मेंडेटरी जे पॉवर प्लेचं षटक असेल त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे 30 या सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे एक अतिरिक्त खेळाडू म्हणजे 3 खेळाडू 30 या षटकाच्या बाहेर असतील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि चेंडूश्वरी वरवटणे संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तत्पूर्वी मॅच सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही संघाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह एक 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असणं खूप अनिवार्य असणार आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपण निवडतोय. त्याचप्रमाणे भव्य दिव्य असे पारितोषिकांची खैरात असलेली ही आपण पाहतोय स्पर्धा शिवसेना भगवा चषक 2025 आजचा दुसरा दिवस आणि पहिल्या मॅच कडे आपण बोलतोय. तत्पूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी मी विनंती करतोय वरवटणे संघाला आपण तो पॅव्हेलियन आहे तिथे पॅन्डल आहे त्या पॅन्डल कडे आपण जायचं आहे. ज्या पॅन्डल मध्ये गाड्या आहेत व्यासपीठाच्या उजव्या बाजूला मी विनंती करतोय त्या गाड्या कृपया खेळाडूंसाठी आहेत त्यामुळे कृपया गाड्या तिथून काढल्यात तर बरं होईल. कारण आयोजकांच्या वतीला आपल्याला विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य श्री ऋषालजी गोवर्धने यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य टुर्नामेंट आयोजित केली आहे. आजचा दुसरा दिवस कालच्या दिवसामध्ये एक जबरदस्त खेळ या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे जय हनुमान सर्वे या संघाने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला क्वालिफाय झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर आजचा दुसरा दिवस या ठिकाणी सुरुवात होती आहे. पहिला शुभारंभाचा सामना जिथे नाणेफेकी जिंकली आहे निनाद रसाल 11 सानेगाव या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वरवटणे संघाला इथे आमंत्रित केलं बॅटिंगसाठी तर विनंती करतोय आणि या दोन्ही संघांना इथे कर्णधाराचं खेळाडूंचं लक्ष वेधित करेल की कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळं नक्कीच आपण पाहिलं तर हे सुद्धा ध्यानात ठेवणं खूप गरजेचं असणार आहे. सानेगाव संघाला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे चोंडेश्वरी वरवटणे या संघाला विनंती करतोय की आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. माझ्या समेत जोडले गेले तर माझे साथी समालोचक मित्र सन्मान्य श्री उमेशजी सालुंगे सर. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या मैदानाचा काही भाग जर पाहिला तर घोषित केलाय याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सन्मान्य श्री संतोषजी पवार साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 5 षटकांची मॅच वरवटणे संघाला विनंती आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विना विलंब आपण दाखल करून घ्यायची आहे. ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय GT स्पोर्ट रोहा या चॅनल वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे सर्व नक्कीच व्यासपीठाच्या समोर सन्मान्य श्री तुषारजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा खूप सारं कौतुक. एक जबरदस्त आपण पाहतो ही वाहिनी. या वाहिनीला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सन्मान्य श्री संतोषजी पवार साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या दिवसातील पहिली शुभारंभाची मॅच एक मोठी मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे यात शंका नाही आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर एक नामवंत संघ म्हणून दोन्ही संघाकडे नेहमीच पाहिलं गेलंय. सानेगाव संघ म्हटला की नक्कीच एक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ. प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर तो सुद्धा तितकाच ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकली आहे इथे सानेगाव संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळती आहे. दोरखानात आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळती आहे.
पहिलं मॅन्डेटरीचं पॉवर प्लेचं महत्वाचं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार कर्णधार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण पहिलं षटक, पहिला शुभारंभ हा खूप महत्वाचा असतो आणि तो शुभारंभ कोणाच्या हातून इथे केला जाईल. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच अभिषेक जंगम हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला दोरखानात असेल, नॉन स्ट्राईक एंडला चेतन, एक विध्वंसक विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर आपण पाहतो क्षेत्ररक्षण सजलं गेलं, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाच षटकांची मॅच, पहिला सामना आजच्या दिवसातील शिवसेना भगवा चषक 2025 भव्य दिव्य टुर्नामेंट. या पर्व पहिला आयाने नक्कीच आयोजकांचं खूप सारं कौतुक असेल, कारण ज्या पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय, नेत्रदीपक स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पंचाचा इशारा येतोय, मॅचला इथे स्टार्ट होईल. आपण पाहतोय एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतोय. तर इनफिल्ड मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक कव्हर आहे, त्यानंतर लॉंग ऑफ, मिड वन असं क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहिलं. पहिला चेंडू आजच्या दिवसातील लोअर फुलटॉसचा चेंडू, अलॉंग द कार्पेट चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारची धावसंख्या घेण्याची संधी नाही आहे. म्हणजे पहिला चेंडू डॉट. अपेक्षेप्रमाणे नक्कीच इथे सानेगाव संघाची सुरुवात राहिली आहे. अर्थातच एक अष्टपैलू गोलंदाज अभिषेक जंगमकडे सातत्याने पाहिलं गेलंय. चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती मात्र इथे कोणत्याही प्रकारचे धाव खर्च करत नाहीये. पुढचा चेंडू राईट टर्म राऊंड विकेटनं. हो, इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरपिच चेंडू होता. जोरदार पार करण्याचा प्रयत्न, पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न इथं केला गेला होता, परंतु बॅट बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. परंतु आपण पाहतो घोषित परिसरात चेंडू निघून गेला. एक धावेने इथे शुभारंभ होतोय. प्रथम बॅटिंग करत असताना चेंडूश्री वरवटते या संघाचा. उमटे साहेब आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. उमटे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. 2 चेंडू अखेर 1 धाव धावफलकावरती. इथे मात्र आडव्या बॅट आपण पाहतोय या चांगला फटका आहे, हवेत होता, नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव तर घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि याच दरम्यान इथे मात्र धावची ते दोरखानात बाद होऊन मैदानाच्या बाहेर आपल्याला पडताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्या 3ऱ्या क्रमांकावर ऋतिक माली आलाय. इथे मात्र या 2 बॅटर्सना आपला संघाचा डाव सावरावा लागेल, कारण आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती संघाची धावसंख्या 2 वरती पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये एक महत्वाचा गडी दोरखानात मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या पहिल्या षटकामध्ये, जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सानेगाव संघाचा अष्टपैलू गोलंदाज अभिषेक जंगम सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, 1 बाउन्स चेंडू जातोय. आजच्या दिवसात ऋतिक माल्याच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळतो, जिथे पहिला चेंडूचा सामना करत असताना एक चांगला फटका पाहायला मिळतो. 4 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 6 धावा. इथे फुलटॉस मध्ये चेंडू आता पॉइंट रेसर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला दिशा गेलेली आहे, पण क्षेत्ररक्षक तैनात, सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि कोणती धावसंख्या इथे जोडली जाणार नाहीये.
एक पाहिलं तर आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी अभिषेकच्या माध्यमातून इथे साकारली जाते आहे. कारण तब्बल 5 चेंडूंचा त्याने फेक केलाय. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात, ज्याच्यामध्ये एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय चेंडूश्री वरवटणे संघाचा. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते आहे. आपट्रेका चेंडू होता इथे पुन्हा एकदा पॉइंट रेझर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. पंचाचा इशारा येतोय. मेंढरटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे संपुष्टात आलंय, जिथे संघाची धावसंख्या पाहिली तर एक गडी बाद 6 धावसंख्येवरती पाहायला मिळती आहे. मेंढरटरीचं महत्वाचं पहिलं जे पॉवर प्लेचं षटक होतं अभिषेक जंगमने अप्रतिम दर्जाचा हाताळलंय. कारण आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत. एक महत्वाचा गडी जो दोरकानात कुठेतरी आपण पाहिलं तर थोडासा भागडा ठरला असता, त्याला मात्र बाद केलं रनआउटच्या स्वरूपात. त्याची विकेट कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही आहे. कारण पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दुसऱ्या दिवसातील, जिथे सानेगाव विरुद्ध वरवटणे सामना चालू आहे. मी सानेगाव संघाच्या खेळाडूंना विनंती करेन की कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग आपण घ्यायची नाही आहे. कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायच्या नाही. आयोजकांचा सुद्धा इथे सूचना येते आहे. सानेगाव संघ कृपया सहकार्य करा. आपण पाहतो पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद. GT स्पोर्ट लाईव्ह वर ही संपूर्ण सामन्याचं आपण पाहतो प्रेक्षेपण चालू आहे. इथे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा धावफलकावरती एक गडी बाद. चांगली सुरुवात सानेगाव संघाच्या माध्यमातून राहिली आहे. गोलंदाज क्रमांक दुसरा अर्थातच संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकासाठी सौरभ हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय चेतन असणार आहे, ज्याने आजच्या आपण पाहतो या इनिंग्स मध्ये चेंडू अजूनपर्यंत खेळला नाही. पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो. सलामीवीर आलाय आणि नक्कीच चांगला बॅटिंग करणारा हा फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर असणार तो सौरभ. संघाकडून दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट न गोलंदाजी. इथे आपला चेंडू पॉइंट रिझर्व खेळण्याचा प्रयत्न. सुरेख रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच जर डायरेक्ट हिट असतं तर कदाचित हा खेळाडू बाद झाला असता, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक धावेच्या सहाय्यानं धाव संख्या धावफलकावरती लागल्या त्या 7 धावा. जिथे प्रथम बॅटिंग करतोय अर्थातच चौंडेश्वरी वरवटणे संघ. 7 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे चांगली सुरुवात खऱ्या अर्थाने सानेगाव संघाची राहिली आहे. परंतु येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच इथे मात्र धावा बनवण्याचा मानस दोन्ही बॅटर्स कडून होईल यातील मात्र शंका नाही. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म पुन्हा एकदा राऊंडवर विकेटने गोलंदाजी. इथे फुल टॉस पद्धतीचा चेंडू फुल टोल वसूल केलाय. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू. षटकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 आकड्यावरती. जिथे आपण पाहतो ऋतिक मालीचा जर विचार केला तर ऋतिक मालीने 4 चेंडूंचा सामना केला. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एक चौकार आणि षटकार अर्थातच 10 धावांवरती नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतो ऑन द स्ट्राईक. इथे मात्र षटकार आलाय. कमबॅक करणार का गोलंदाज सौरभ? षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू बॅकफुट जाऊन पंच केलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स फील्ड होईल. आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण केलंय दुसऱ्या धावेचा. इथे मात्र प्रयत्न होणार नाहीये. एक धावेवर समाधान मानावं लागतं. एक धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते 14 आकड्यावरती. 3 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय तो 2 सिंगल 1 षटकार म्हणजे 8 धावा खर्च केल्यात. जिथे गोलंदाजी करत असताना सौरभ या गोलंदाजानं दुसरं षटक आपण पाहतो मेंढरटरी पॉवर प्लेचं, ज्याच्यामध्ये एक अतिरिक्त खेळाडू अर्थातच एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट असा आउटफील्ड मध्ये सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय.
थोडासा अडथळा आला गोलंदाजाला. नक्कीच आपण पाहतो इथे 3 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुरेख क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आहे, जिथे आजच्या दिवसातील पहिली मॅच रंगतदाज मॅच पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त फटका. पाहतो एक नेत्रदीपक फटका. कारण जर पाहिलं तर शरीरापासून दूर ठेवला होता, परंतु नक्कीच बॅटिंगने जबरदस्त आपण पाहिलं. बॅटरने प्रयत्न केला आणि एक जबरदस्त टायमिंग करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. जिथे आपण पाहतो या षटकामध्ये तब्बल 14 धावा 4 चेंडूमध्ये खर्च करतोय गोलंदाज. थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय सध्याच्या घडीला सौरभ याच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. हो, हा सुद्धा हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते 22 या आकड्यावरती. जिथे 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. इथे मात्र आपण पाहिलं तर पहिलं षटक जिथे सानेगाव संघाच्या नावावरती राहिलं होतं, कारण एक गडी बाद 6 धावा धावफलकावरती असताना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हे 2 बॅटर्सने, ज्याच्यामध्ये विशेष आपण पाहिलं तर ऋतिक मालीने 5 चेंडूचा सामना केलाय. 5 चेंडूमध्ये 11 धावांवरती तो नाबाद खेळतोय. तर चेतनने जिथे सामना करत असताना 2 चेंडूचा सामना केला. एक षटकाच्या सहाय्यानं 7 धावेंवरती तो नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ होताना पाहायला मिळतोय. तब्बल 22 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे 4 चेंडूमध्ये 16 धावा इथे गोलंदाज सौरभने खर्च केल्यात. जिथे आपण पाहतो नाणेफेकी जिंकली आहे. निनाद रसाल 11 सानेगाव संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत पाहिलं तर थोडासा चुकीचा निर्णय ठरवला गेलाय. कारण धावसंख्येचा वेग जर पाहिला तर नक्कीच या दुसऱ्या षटकामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल सौरभ. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. ओहो, फटका चांगला आहे. चेंड ओहो, सुरेख प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु परंतु चेंडू हाताला लागणार सरळ सीमा रेषेच्या बाहेर पडला आणि त्याच्याच कारणाने 6 धावा मिळत आहेत. तिथं बॅटिंग करत असताना टीम चेंडूश्री वरवटणे संघाचा बॅटर्सला चेतनला चांगली आपण पाहतो. येथे मात्र फलंदाजी सध्याच्या घडीला वरवटणे संघाच्या माध्यमातून केली जाते. विशेष कौतुक असेल चेतनचं, ज्याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार पेश केलेत. हो, चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय. चेंडू जर पाहिला तर अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं. एक सिंगल प्राप्त होते. दुसऱ्या धावेचा मानस नक्कीच ऋतिकने दाखवला होता, परंतु वेलीच माघारी धाडले. बॅटर चेतननं एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते. तब्बल 29 आकड्यावरती जिथे एक गडी बाद होता झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. म्हणजे 12 चेंडूंच्या खेळामध्ये तब्बल 29 धावा धावफलकावरती लागल्या, ज्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा अभिषेक जंगम या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च करत असताना गोलंदाज सौरभला आपण पाहिलंय. पुन्हा एकदा तोच गोलंदाज सज्ज होईल, ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. एक महत्वाची कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करत असताना आपण त्याला पाहिलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण त्यालाच पाहाल, कारण अभिषेक जंगम एक अष्टपैलू गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडूंचा नक्कीच भरणा असलेला सानेगाव संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर तो सुद्धा तितकाच ताकदीचा तुल्यबळ संघ आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये इथे धावसंख्येचा विचार केला तर सध्याच्या घडीला एक बाद 29 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. संघाकडून तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अभिषेक जंगम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. समोर जर बॅटर पाहिला तर तोच बॅटर ज्याने 2 उत्तुंग षटकार पेश केले होते या मैदानावर.
तोच पुन्हा एकदा बॅटर चेतन ऑन द स्ट्राईक. यावेळेस मात्र यू मिस. तर हा थोडीशी चुकी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळती आहे. कारण आपण पाहिलं तर चेंडू जर थोडा समोर फुल फेस बॅटने खेळला असता कदाचित विकेट गेली नसती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. आणि आता आपण पाहतोय वरती आदलला गेलाय. ही दुसरी विकेटचं पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झालेलं पाहायला मिळतं, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना चेंडूश्री वरवटणे संघ 2 गडी बाद सध्याच्या घडीला 29 धावा धावपालकावरती, जिथे तिसरं षटक मार्गस्थ झालंय. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केली आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास जपायला तर नक्की जिथे दुगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यात 4थ्या क्रमांकावर उमेश पाटील ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न आपण पाहतो या बॅटरचा सुद्धा केलाय, परंतु इथे सुद्धा प्रयत्न फसला. चेहऱ्यावर चेंडू आदललाय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची संधी आतापर्यंत इथं उपलब्ध झालेली नाही आहे. आणि त्याच्याच कारणाने पाहतोय या षटकातील हा दुसरा चेंडू इथे निर्धाव केलेला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे सानेगाव संघाचा एक आपण पाहिलं तर एक अति हुशार अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थाने अभिषेक जंगमची गोलंदाजी एक या सामन्याचं नक्कीच आकर्षण राहिलंय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकता आपण पाहतोय. जोपर्यंत फील्ड करेल, चेंडूला फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होती आहे. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 आकड्यावरती. सन्माननीय श्री विजयजी मोरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय सुंदर असं मंडप या ठिकाणी सजवलं गेलं. त्यांचे सर्वा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 3 चेंडूचा या षटकामध्ये खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद, 1 धाव खर्च करतो गोलंदाज अभिषेक जंगम. अप्रतिम दर्जाचे गोलंदाज, परंतु इथे मात्र ऋतिक असणार आहे स्ट्राईक एंडला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळपट्टीवर पडला आणि पाहतोय आपण कुठल्याही प्रकारची उचली न घेता सरळ एस्टेनच्या पाठीमागे एस्टे रक्षक चोख कामगिरी बजावतोय. निर्धाव नावाचा टॅग या चेंडूला लागलाय. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर 30 वरती पाहायला मिळते. 4 चेंडूचा या षटकामध्ये खेळ झाला, जिथं तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर अभिषेक आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. आपट्याकर चेंडू यावेळेस तसाच प्रयत्न या बॅटर्सने केला वाला, तर इथे सुद्धा प्रयत्न फसलाय. परंतु गोलंदाजाचं जितकं कौतुक करावं ना तितकं खरोखर कमी असेल. कारण आपण पाहिलं तर 5 चेंडू फेक झालेत. 5 चेंडू मध्ये फक्त 1 सिंगल आणि त्याच्या बदल्यात आपण पाहतो 1 गडी सुद्धा महत्वाचा त्याने बाद केला चेतनला. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अभिषेक. या षटकातील अंतिम चेंडू बॅकफुट जाऊन पंच केलाय. फटका फसलाय, चेंडू हवेत. तर आपण पाहतो इथे मात्र तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये सध्याच्या घडीला 30 धावा म्हणजे 10च्या सरासरीनं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अभिषेक जंगमने 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु ज्यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये आला त्यावेळेस मात्र
एक उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लोअर फुलटाचा चेंडू, आता चेंडू जर पाहिला तर फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चाललाय. या घोषित परिसरात एक धाव प्राप्त होते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाईल 31 आकड्यावरती. परंतु अभिषेक जंगमचं कौतुक यासाठी केलं जाईल की पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला आला त्यावेळेला अक्षरशः वरवटणे संघाच्या फलंदाजी कंबरड मोडलं असं बोललं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण फक्त एकच धाव खर्च केल्याने महत्वाचे 2 गडी म्हणजे चेतन आणि त्याचप्रमाणे ऋतिक मालीला मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यश संपादन केलंय. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. भूषण गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द अराउंड द विकेटने. लोअर फुलटरचा चेंडू आपण पाहतो अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिपमध्ये निघून चालला. डिप मिडविकेट क्षेत्ररक्षक ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. जोपर्यंत फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत फक्त एक सिंगल प्राप्त होती. एक सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाईल 32 आकड्यावरती. जिथे पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 29 धावा धावफलकावरती होत्या आणि त्याच्यानंतर सानेगाव संघ काय कमबॅक करतोय, कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर भूषण सज्ज आहे. 2 चेंडू ची फेक केले. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केल्यात. येणारे 4 चेंडू खूप सारे महत्वाचे असतील. सन्मान्य श्री किशोरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. या आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. भाजप नेते सन्मान्य श्री किशोरजी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होते. एक सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू अर्थातच चांगलं गोलंदाजी सध्याच्या घडीला भूषणच्या माध्यमातून साकारली जाती आहे. इथे पाहतोय गुडलॅन स्पॉटवर पडलेला चेंडू स्तराला उचली घेऊन एसटी रक्षकांच्या हातामध्ये सामावला गेला आहे. अर्थातच डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवर आलेली नाहीये. सुरेख गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते भूषणच्या माध्यमातून. 4 चेंडूंची फेक केली आहे, 3 धावा खर्च केल्यात. इथे मात्र आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल प्राप्त होईल. एक सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे वधारली जाते. अर्थातच 34 आकड्यावरती. षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. जिथे 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहायला मिळतोय. जिथे 29 धावा 2 षटकामध्ये होत्या तिथे सध्याच्या घडीला 34 म्हणजे फक्त 5 धावा. जिथे 6 चेंडूंचा खेळ झालाय. हो चांगले आपण पाहतो चांगला चेंडू होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डिप मिड विकेट क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल प्राप्त होईल. इथे पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम चेंडूश्वरी वरवटणे संघाच्या नाणेफेकी जिंकली. आपण पाहतो सानेगाव संघाने आणि नक्कीच निर्णय घेतला गोलंदाजी करू आणि गोलंदाजाने तो निर्णय सार्थ ठरवलेला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये जिथे अभिषेक जंगमने गोलंदाजी केली 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु सौरभ थोडासा महागडा ठरला होता. आजचा सौरभचा दिवस नाहीये आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय तब्बल 23 धावा त्याने खर्च केल्या. परंतु ज्या वेळेला अभिषेक जंगम पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या षटकामध्ये आला, संघाकडून तिसरे षटक होतं, त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. कारण 1 धाव खर्च करत असताना 2 गडी मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यश संपादन केलंय. आणि ते 2 गोडी कोण होते तर महत्वाचे अर्थातच सलामीवीर चेतन आणि त्याच्यानंतर आपण पाहतो ऋतिक माली सारख्या बॅटर्सला त्याने मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यश संपादन केलंय. इथे आपण पाहत इथे टाइम कीपर आमचे आहेत. टाइम सुद्धा लावलाय. प्रत्येक इनिंग्सला आपण पहिल्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटे देत आहोत. त्यामुळे याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. याच दरम्यान एक वाईट बॉल आला. एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते 36 आकड्यावरती. सन्मान्य श्री सागरजी गोवर्धने साहेब आपल्याला विनंती करता आपण व्यासपीठावर यायचं. त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि काय स्वागत केलंय.
या षटकारच्या सहाय्याने आपण पाहतो इथे मात्र सुशील म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा षटकार, या षटकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते आहे 42 आकड्यावरती पाहायला मिळते. पहिला षटकार आलाय आपण पाहतो या ओ हो सुरेख फटका, लगातारचा दुसरा बिग हिट. पहिला वाईड आला होता या षटकामध्ये, त्याच्यानंतर 2 लगातारचे मोठे फटके. अर्थातच जिथे असं वाटलं होतं की धावसंख्येमध्ये रोख लावण्यामध्ये इथे सानेगाव संघ यशस्वी होतोय, त्याचा तोच आपण पाहतो इथे मात्र वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ हो आणखी एक पहा आणि पाहतच राहा. आणि त्याच्या कारणाने थोडीशी ताकद जनरेट केली आहे, कारण चेंडू जर पाहिला तर थोडासा कमी गतीचा होता आणि त्याचाच फायदा इथे उचलला बॅटर सुशीलनं. तब्बल या 6च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 54 या आकड्यावरती. अजून हे 3 चेंडू येणं बाकी आहे, जिथे अंतिम षटक प्रगतीवर असताना गोलंदाजी मार्कवर प्रशांत वर चढवलेला हल्ला. 3 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. इथे नक्कीच प्रेशर असणार आहे, कारण समोर बॅटर आहे हार्ड हिटर. हो इथे मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक पाहायला मिळतोय. कीच याच प्रकारचे चेंडू कदाचित हातलायचे होते, परंतु थोडीशी चुकी प्रशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच एक सुटकेचा निश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. किरणा डॉट चेंडू आलाय. अंतिम 2 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ बाकी, या इनिंग्स मधील खेळणं बाकी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 54 या आकड्यावरती. लोअर फुलटरचा चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर इसन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, डीप मध्ये निघून चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होत आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, एक धाव आणि इथे मात्र संख्या पाहतोय आपण 4 गडी बाद 55 आकड्यावरती संघाची धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असलेल्या इनिंग्स मधील जिथे गोलंदाजी मार्कवर प्रशांत हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हो जोरदार पार करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक धावचीत होण्याची संधी इथे मिळतीये. आणखीन एक बॅटर लगातारचा हा दुसरा धावचीतच्या स्वरूप